मॉडेलिंग आणि रॅम्प वॉकिंग नाही आहे मिस इंडिया, त्या पलीकडे बरंच काय आहे. आणि मला असं कळलं की तुम्ही दोघी खूप टॅलेंटेड आहात. म्हणजे आय थिंक अनिशा खूप छान गिटार वाजवते, गाणं म्हणते आणि तू खूप छान ॲक्टिंग करते. मग तू मगाशी मला म्हणालीस की तुला फिल्म मेकिंग करायचं आहे, म्हणजे तू ॲक्ट्रेसही होऊ शकतेस. म्हणजे दोन्ही ऑप्शन्स मी ओपन ठेवले आहेत. आता जे आमचं सब कॉन्टेस्ट क्राउनिंग होते, वेगळे वेगळे टायटल्स दिले होते आम्हाला. मिस वायशियस, बेस्ट नॅशनल कॉस्ट्यूम, ब्युटिफुल स्माइल, ब्युटिफुल हेअर, मिस टॅलेंटेड. तर त्यात मला मिस टॅलेंटेडचा सब कॉन्टेस्टचा अवॉर्ड मिळालेलं आणि आय इम्प्रेस द जजेस विथ माय ॲक्टिंग स्किल्स. तर खूप इम्प्रेस झालेले ते. मी एक मोनोलॉग केलेला. तर या आय वुड लाईक टू बिकम अन ॲक्ट्रेस एज वेल आणि फिल्म मेकिंग पण माझं, कारण आय एम पॅशनेट अबाउट फिल्म मेकिंग. तर नक्कीच. आणि येस, आणि अनिशा खूप छान गाते आणि गिटारही वाजवते आणि आपल्याकडे आता गिटार आहे इकडे आणि अनिशा पण आहे. सो आय थिंक आपण एखाद झलक प्रेक्षकांना दाखवूया. स्वप्नांना सांगा रे सांगा, कळांना फेलींना सांगा रे सांगा, रंग बावऱ्या स्वप्नांना सांगा रे सांगा, कळांना फेलींना सांगा रे सांगा. थँक्यू. बरं, आणि आता अपार्ट फ्रॉम सिंगिंग अँड ॲक्टिंग अँड ऑल, मला अजून जाणून घ्यायचं आहे की आता तुमचे सेशन्स होत आहेत आणि तुम्ही दोघी जस्ट 18 आहात आणि कॉलेजमध्ये शिकताय, पण आता आउट ऑफ द वर्ल्ड जाऊन काहीतरी वेगळं करताय. तुम्ही एक नवीन जगात एंट्री झालेली आहे तुमची, तर तो एक अनुभव वेगळा असेल, कारण 21 जणी आहेत आणि त्या 21 जणींमधनं तुम्हाला मिस इंडिया व्हायचं आहे. सो हे स्ट्रगल कसं चाललंय? नॉन मॉडेलिंग बॅकग्राऊंडमधून पण आम्ही इकडे आलो आणि त्यासाठी आम्हाला खूप चांगली ट्रेनिंग दिली आहे अख्ख्या मिस इंडिया ऑर्गनायझेशनने. खूप एफर्ट्स घेतले आहेत, तर ते ट्रान्सफॉर्मेशन आम्हाला दोघांना जाणवत आहे. ते खूप इम्पॉर्टंट आहे. सो आय वुड लाईक टू से की जे कोणी बघताय, जर असं कोणी असेल की ज्याला मिस इंडिया व्हायचं आहे, तर वी आर ऑर्डिनरी गर्ल्स. म्हणजे यू नो, वी डिडंट हॅव एनी एक्सपिरियन्स ऑर एनिथिंग, बट जस्ट बिकॉज आम्ही हार्डवर्क केलं, जस्ट बिकॉज वी वॉन्टेड इट अँड वी वर्कड फॉर इट, आज आम्ही इथे आहोत. तर तुम्ही पण इथे आमच्या जागी होऊ शकता. तर आय वुड लाईक टू से की कीप वर्किंग हार्ड इफ यू वॉन्ट टू. आणि ड्रीम्स बघा, कुठूनही आला असाल तुम्ही, ते काही मॅटर करत नाही. तुमचे ड्रीम्स बघा, तुमची विल पॉवर ठेवा आणि त्यासाठी तुम्हाला करायचंच आहे हे डोक्यात ठेवा आणि त्याप्रमाणेच वागा. नक्कीच. आणि तुम्ही दोघी खूप यंग आहात, जसं तुम्ही म्हटलं त्या 21 जणींमध्ये, आणि तुमच्या दोघींचं ट्युनिंग खूप जास्त आहे. खूप चांगल्या मैत्रिणी आहात तुम्ही, आणि बाकीचे जरासे कुठेतरी जेलस होऊ शकतात तुमच्या मैत्रिणी. काय सांगायचं त्याबद्दल? जेव्हा केव्हा मी बोलतो इथे, तेव्हा वी स्टार्ट टॉकिंग इन मराठी. तर सगळ्यांना असं वाटतं काय सिक्रेट बोलतायत, हां स्टॉप, व्हॉट आर यू गाईज टॉकिंग. तर आम्ही बोलतो, त्यांना दे वॉन्ट टू नो ना आम्ही काय बोलतोय. मराठी येत नाही कोणाला, सो इट्स लाईक अ सिक्रेट लँग्वेज आणि आम्ही सगळे आमचे प्लॅन्स मराठीत करत असतो. नक्कीच. आणि तुमच्यापैकी एक वैष्णवी आता नाही आहे, तुमची तिसरी मैत्रीण वैष्णवी पटवर्धन, ती पण पुण्याचीच आहे आणि ती काही प्रॉब्लेम्समुळे इथे नाहीये. ती 2 दिवसात येते. क्या बात आहे. मराठी ट्युनिंग झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.